नमस्कार मंडळी. आता आलोय मार्केटहून आणि आता मार्केटहून म्हणजे मी येत होतो तर मी कोमलला विचारलं जेवायला काय केलंय. तो कोमल काय म्हणते माहिती का, ऐकून मला काय म्हणते माहिती का, म्हणे मेथी गेली म्हणे रश्यावाली म्हणजे पाणीवाली. मग म्हटलं अजून काय केलंय, मग म्हणते काहीच नाही केलं. म्हटलं ही तर मेथी खात नाही. मग हिला विचारलं मी, मग तू काय खाणार. मग काय म्हणते नाही म्हणे, मग मी खाऊन घेईन म्हणे, मिरची पोळी खाऊन घेईन म्हणे, काहीच बनवलं नाहीये म्हणे माझ्यासाठी. म्हटलं असं का, आग लावून जाऊन नका सांगू. आग लावलं नाही लागत आहे, जसं तू बोलली तसंच सांगू राहिलं. नाही, असं हा बोल. असंच बोलली. मी खाऊन घेईन म्हटलं मिरची पोळी. काय काय बोलली, आम्ही खाऊन घेऊ मिरची पोळी असं बोलले ते. असं बोलली का. मग माझी मिरची पोळी खाऊन घेईन म्हणे. मग मी आलो, मग म्हटलं दाजी कुठे आहे, म्हटलं गेले का. नाही म्हणे अजून नाही गेले, जात आहे म्हणे आता बरं का. मग म्हटलं काय केलं नाश्त्याला. चहा शंकरपाळे खाल्ले म्हणे त्यांनी म्हणे. मग म्हटलं चहा शंकरपाळे, म्हटलं अजून काय केलं असं, म्हणे ढोकळे केले होते म्हणे नाश्त्याला म्हणे. मग म्हटलं चटोरी, तू ढोकळे खाणार आहे आणि सांगती मिरची पोळी खाणार आहे असं सांगती. हा काय करते, काय बोलली. हे बा 2-2 प्लेट ढोकळे लावले ते. हे बा इकडे एक आहे आणि हे बा इकडे एक आहे. यांचं आहे ना 1 प्लेट खाऊन झालेली बरं का, एवढी मोठी होती. खाऊन झाले असन, डोली डोली खाऊन झाले असन, एकदम एकदम. मी आणि यांनीच खाल्ली आणि यांना टिफिनला दिली. मग आता तू खाणार नाही ना, तो हिस्सेदारी नाही, मग आता आपली हिस्सेदारी सगळ्यांची. आता मी ढोकळे खातो मस्त. पप्पाला नुसते कॉलवर कॉल येतात, कॉलवर कॉल येतात. काय काय बोलली, खरं बोल, काय बोलली. अंडी मंडी संडी, कोमल अगर झूठ बोलेगी. चाकू घे रे, दे चाकू. अहो तिथे असा हात केला, म्हटलं हा म्हणायचं सोडून द्यायचं. या असे येड्यात काढता मला घरामध्ये माहिती का. चला आता मस्त नाश्ता वष्टा करतो मस्त. असा भूक लागली ना, 12 वाजले, आज लेट झालो जरा यायला, 12 वाजून गेले. पहिले ढोकळे खाऊ, मग भाकर केली ना मम्मी, मस्त बाजरीची भाकर, मस्त काला बिला मोडायचा ज्वार. बाजरीचं पिठच नाही दळलेलं. अरे मेथी सोबत कोण ज्वारी खातो मम्मी. रश्याची पाणी आली मम्मी. यार मला तशी नाही आवडत यार, तुला माहिती ना यार. मम्मीने पुरा इज्जत घालून टाकली राव. चांगला विचार केला होता काय खायचं नाही, काय केलं मम्मीने. मला काय मम्मी ती व्हाईट वाली ना भाकर, हा व्हाईट वाली. मला सांग ना, काळी भाकर पांढरी भाकर असं सांगायचं. पांढरी भाकर लागती मला. हा, ठीक आहे चला, जी मला लागती तीच केली. चला जाऊ दे, आता मी खातो, जेवण बिवण करतो मस्त. लोक म्हणतील मला काय मम्मी आजीच्या वयात गेली का मम्मीला राईस पण मिक्सर मधून काढून द्यावा लागतो. हा सोना खा ना आता. मम्मी रडती का बरं, तुम्हाला माहिती का. तुम्हाला माहिती का मम्मी का बरं रडते. मोबाईल पडला का रडती तुम्हाला माहिती का. कारण की आता मम्मीने ना ढोकळे खाल्ले आणि ढोकळ्यासोबत कमीत कमी 10 मिरच्या काही घेतल्या आणि हवाबाजी करत नाही आमच्यासमोर. तुम्ही मिरच्या खाऊ शकते म्हणून. मग आता रडते, मस्त हवाबाजी केली मम्मीची. मी तर ठसका येतो ना, अजून दोघं भाऊ बहिणी असं होत आहे. मस्त हवाबाजी नाही केली मम्मीची. गैरी हवाबाजी. आणि मिरच्याची प्लेट पा मम्मी पाशीच पडेल दिसते का, हवाबाजी करत होती मम्मीने ढोकळे कशी काढले तुम्हाला दाखवू का. मम्मीने, आपण कसं ढोकळं कसं खातो, हे बघ समजा ही प्लेट आहे, हा ढोकळा असा आहे, समजा असा ढोकळा उचलतो असा खातो. आहा असा नाही खायचा. ढोकळा कसा खायचा, असा नाही खायचा, डायरेक्ट रगडा करायचा. असा रगडा केला मम्मीने, त्याच्यात पाणी टाकलं आणि मग आता शिऱ्यावानी खाल्ला. मम्मी एकदम डिस्को डेन्सर आहे. मम्मी काय करते तुम्हाला नाही, कोमल मम्मी काय, तुला सांगतो मम्मी काय करते. मम्मी आता कसं आहे, वयामानाने आता म्हातारी होत चालली, बरोबर आहे. मग आपण कसं तरुण आहे, तर मम्मी आपल्या समोर ना हवा करते, हवा का आम्ही असं खायचं, असं खायचं, असं दाखवते मम्मी. आणि नंतर काय करते माहिती का, नंतर असं भोवती. पा 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 मम्मी काय झालं, ठसका गेला. मग का बरं एवढी हवेबाजी करायची, हवा पुसून गेली तुझ्या आली. डोळ्यातून पाणी पाणी पाण्यात डोळे का डोळ्यात पाणी. मम्मी ए मम्मी थांबडे खाऊ दे सुकानी.
खात नाही मम्मी बसलेली. पप्पा तुमचं झालं का? पप्पा तुम्ही काय खाल्लं? पप्पा काय खाल्लं तुम्ही? मी डबुकड्याची भाजी खाल्ली, काळ्यावर झाडायची. डुबुकवड्याची डुबुकवडी तिकडचे लोक डबुकवडी म्हणतात बरं का. डबुकवडी आम्ही डबुकवड्या म्हणतो. आपण डबुकड्या. वड्या वड्या म्हणतो. आणि कोमल आता काला म्हणून मस्त असं चोरते. आमच्या तर कालाला आवडतो सगळ्यांना, म्हणून आम्ही गिड्डम होत चाललोय सगळे 52 किलोचे. काय तुमच्यामुळेच मला पचत नाहीये. पचत नाहीये? मला कसं काय वाटत नाही? हवा खाते मी. हवा खातीये. चला हवा खाऊ द्या ना तिला, आपण बी हवा खाऊन जाऊ. चला आता झोपेतून उठलोय आणि झोपेतून उठल्यानंतर चहा वगैरे घेतली बर का. आणि सगळे ना बसलोय एकदम, सगळ्यांचे कॉल चालू आहे बा. एक कॉल चालू आहे. ए डुबरी, ए बुट्टी, मग हे सापडते का? तिचा कॉल चालू आहे. इकडे मम्मीचा कॉल चालू आहे. पप्पा गम मध्ये बसलेले. पप्पा तुम्ही का बरं गम मध्ये बसले? गम मध्ये नाही बसलेलो आहे मी. पप्पा गम मध्ये. आता कोणाशी बोलू? अलेक्स बी गम मध्ये बसलेला आहे. दीदीने आणलंय पेरू कापून आणले. पेरू टाकलं बरं का मी काढणे मीठ. पेरू हे ना आपल्याकडे ना मस्त आहे ना लाल पेरू भेटता आणि असे भारी लागतात हे लाल पेरू. काय पेरू सगळ्यात चांगले खाणे. नाही 14 का एक नंबर लागता. हे बघ, आज उद्याकडे जाते ना अजून तारीख काढ. थोडे लाल आहे, याच्या बिया आहे ना लागत नाही. मला आवडतं एक कमी पेरू. असतं. कमी राहतात, नाही तर ते आपले साधे पेरू आहे ना ते जरा कडक आहे. त्यानंतर ते वॉश टाइम अरे हे किती नरम राहता. काहीतरी झालंय. छोटे आवडलो. कोमल कोमल तुझ्याला हसू का मी? तुझ्याला हसू का खरं आहे ना मी? पेरू खाते म्हणून तू कुठले व्हिडिओ काढायला. नाही हे बाय कोमल काय एवढी बी आहे बुट्टी ना तुझ्या पाय पाय ना. ओ मा तुम्हाला ना आशा आला होता. त्याच्या दाखव. पेरू खातात. नाही माझे पाय पुरे टेकता खाली माझे पण टेकता बघा. छोटे मी तो तुझ्याकडे ऐकणार. पाय माझे बाईक कंटे कोणा दर मग आहे ना आता पेरू. कस काय टेकणार नाही. दर दर उठ दर कस काय टेकणार नाही माझ्या दाखव. चालेल ना, मस्त. काय तरी पण नाहीये. काय कस काय टेकेले बरोबर टेकेले टेकायची मतलब होत ना. हा. तिच्याकडे ए का रे तुला वहिनी छोटी आहे तो आधी येऊन गेली. आता तू तरी बायको मोठे आहे तो आधी गर्लफ्रेंड. अरे बोई तर माझं मला माहितीये. चांगला मला मोठ्या आहे बाहेर तो आधी फिरायला जायचंय. बायको मोठ्या आहे तो आधी बायको करायची ना. झालं माझं. मोठ्या आहे तो आधी बायको कर नाही तर छोटी व्यक्ती गेली. हम्म. छोटी छोटी हम्म. छोटी हा, टाइम आता आहे ना मी माल पॅक करताय. मी माल पॅकिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे माहिती का मम्मी इथं आलेली. मम्मी पप्पांना चुकलं लावते माझ्याबद्दल. यांनी काय केलं माहिती का तुम्हाला? बरं का या पिशव्या निघाल्या ना हे नाही वापरत आहे त्याच्या पार्ट्यांना. नवीन वापर म्हणे. हे नको घेऊ म्हणे. त्यांनी चालूपणा केला माझ्या पार्टनरला तो लाल झेडू पुरा दाट टाकला त्याच्या पार्टनरला तो मत बोलवायला टाक. आता काहीच केलेलं नाही बरं का. आता काहीच केलेलं नाहीये कोणाला काही बी वाटव. आता त्यांच्या वार्डनला मोठा एवढा झेंडू लागतो. तर कसं मला तुला करताय पप्पा मग आमचं पटत नाही. आणि आम्ही करतो. त्याच्यात मम्मी आग लावते त्याच्यामध्ये. आग आपण लावी करतो. आग लावी चम्मच शिरा मीठ टाकून आग लावते. आता आम्ही पार्सल पॅक करतोय. आग लावणार आपल्या घरात कोण आहे? आग कोमल लावणार कोण आहे? सगळं कोमल तूच आहे आग लावणार. अरे वास येतोय तुम्हाला. कोमल मुझे क्यों तोडा. मला म्हणते, पाय गिड्डम कशी बसली पा गिड्डम. गिड्डम कशी बसली तुम्हाला दाखवतो. गिड्डम गिड्डम पा गिड्डम. काय पण बोल. पण खुर्चीवर बैस ना. खुर्चीवर बैस. तू आणली खुर्ची. इथं 2 खुर्च्या होत्या एक कुठे गेली. एक स्टूल कुठे गेला? स्टूल म्हणता त्याला. असं आहे तो का? पण घेतला का तू? बाई कम्फर्टेबल तो वाटत आहे ना. इकडं स्टूल पडेल आहे
सर्व्हिस टू मला टेकायला पाहिजे होतं माग इथं टेक ना. नको ते लागतं ऑइल करतात. चला आज पार्सल कट करतोय. चलो आता ए घ्या चला. मी चालली आता दिवाबत्ती करायला. आगर दिवा बत्ती करलाय. आता आपल्या 2 गाड्या लोड झालेल्या आहे. माल पॅकिंग वगैरे झालेला आहे. आणि हे बघा ही एक पहिली गाडी मध्ये माल सगळा भरलेला आहे. पुढं पण भरेल माल. आणि ही एक दुसरी गाडी तिचा बी सगळा माल भरेल वर वगैरे सगळा पुढं पण भरेल. माल पॅकिंग वगैरे झालेली आहे आता. आणि यांचं पहा आता हे ना गप्पा मारायला बसून जातं लगेच गप्पा मारायला बसले पहा. काहीच काम नाही यांना. लगेच गप्पा मारायला बसून जातं. आणि बसले भाऊ माहिती इकडं वा जेवण झालं आता मस्त झोपले. झोपले ना तुम्ही हा एवढं काय राहा तुम्ही मारताय का त्यांना काहीच काम नाही. नुसतं खायचं झोपायचं एवढंच काम आहे यांना. आता जेवायला बसलोय. आणि जेवायला काय तुम्हाला सांगू का आता सगळं पार्सल वगैरे टाकून झालंय. पार्सल टाकलं म्हणजे असं रिलॅक्स होऊन जातं. जेवायला पहा काय खिचडी. आणि खिचडी कशी माहिती का ज्याला माहित असेल ना आपल्या इथं साईबाबा मंदिर आहे आणि मंदिरात सेम खिचडी भेटते अशीच. तर दीदीला खायची इच्छा होती आज म्हणून आज केली. कोमलनी गेली. कोमल तू गेली का? गरम लागलं कसं लागलं बस्ट लागली का खाऊन घ्या. आणि भाज्याच्या सोबत पोंगे आणि हे. आणि आत्ता आहे ना विषय काय झाला माहिती का पप्पाने मी ना शॅम्पूची पुडी ठेवली होती म्हणे अर्धी. तर ती कोणी वापरली मम्मी अर्धी डोक्याला लावली का तू? आता मग माझ्या डोक्याला लागते किती रे एवढं केस आहे रे माझे. मग तुम्ही हा किती रे वापरले. मी तुला बोलली नाही का तेल निघालं नाही मी काढली पण तिच्यात काहीच निघालं नाही मी फेकून दिलं. अरे बा. पप्पा एक शॅम्पूची पुडी 3 वेळेस वापरतात. पप्पांचं डोकं केवढं आहे. पप्पा खरं का पप्पा माझ्या डोकं हायगे किती मग. पण पप्पा तरी बी अरे तरी पण अरे काय? एवढे केस आहे. खाऊ काय? जेवण करू दे ना. काय? एवढे केस आहे त्याला 3 तरी दिवस बी लागले. कंजूसपणाला काही लिमिट राहते ना. केस खराब होते ना शॅम्पू लावला तर. पण मी काय होतो केलं या वयात बी एवढे काळे केस आहे पप्पांचे. मम्मी काय करत मम्मी करत काय त्याचं झालं नसते अर्धी शॅम्पूची पुडी डाय नाही. मम्मी डाय अरे काय रे ताई. पप्पा काय करत हे बघ, इकडं पांढरं झालेलं आहे. हा पण इकडे अजून काळे आहे. दाखवा वर्गातला काळे किस दाखवा वर्गात तिला. पांढरं हा कुठे आहे रे पण मी काय म्हणते हा व्हिडिओ मध्ये दिले सांगताय नाही पप्पांनी दिलं सस्पेन्स ओपन कर. नॅशनल मध्ये माझ्या शॅम्पूची कुठपर्यंत पोहोचले रे. पप्पाच्या वयात गेला ना तू पुरा पांढरा होतो. अरे पण मी काय म्हणती मी काय म्हणतो माझ्यासाठी खरं बोलायचं ना व्हिडिओ मध्ये. हा काय खरंच आहे फक्त एवढेच पांढरे पप्पा. एवढ्यात मी दाढी बी पांढरे पडले बाप्पा पांढरे बाप्पा. अरे तू बापाची इज्जत घाल. कॉन्टेंट भेटत असं तुम्हाला माहित नाही का मम्मी. बिल्डर चला आता जेवण करू. चल आता जेवण वगैरे झालं बाहेर फिरायला आलो होतो. आणि आता बघा तुम्हाला दाखवतो आम्ही सगळे फिरत होतो बरं का. हे बघा सगळ्यांचा फिरून वगैरे झालेलं आहे आता. आणि ह्या ज्या दोघी आहे ना ह्या दोघी या असं वाटतंय बहिणी एका भाऊ काहीतरी आहे. बहिणी आणि ती पहा एवढी जीव लावते तिला. किती जीव लावत आहे बघा. पहिले शेजारी बसलो होते एकदम खेटून. जीव लावून घे. लावून घ्या बेटा तुला काय बोललंय. जीव लावून घे, जीव. हे दोघं आहे ना शेजारी इथं बसले होते. आणि तो जो आहे ना तो असा पाठ करून बसला होता. म्हणजे त्याला असं दाखवायचं होतं तो भाऊ आहे का. तो भाऊ आहे ना या दोघी बहिणी. त्या आजारी नाहीये सेम आहे बरं. एकदम सेम आहे. हे दोघं एकदम सेम आहे. हिचा फेस बघा हिचा फेस आणि हिचा बा एकदम फेस एकदम भारी बा तुमच्या आळा. एकदम भारी फेस आहे तुमच्या आळा. चांगलं आहे. चला अशा पद्धतीने ब्लॉग इथंच एंड करू आपण. आणि जरा सपोर्ट करा. कोमल
काय म्हणायचं तुला सपोर्ट वगैरे? लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ चांगला बघा. आम्हाला पुरा बघत जा ना व्हिडिओ, हा, बरोबर पुरा बघत आहे. जा. आणि लाईक कावर होत नाही? लाईक काय कमी कुठं पडतंय, तरी कमी पडत असू, लाईक होत नाही ना लोकांना कमी लाईक. पडत असू. हा मग आता बघू ठीक काय आहे. कोमलचं जरा एनर्जी डाऊन होतीये. कोमलला सांगा आता उद्यापासून जरा चांगले ब्लॉग काढायला. डाऊन होती. हे. चला ठीक आहे, आजचा व्लॉग इथंच एंड करू. काढत नाही. चलो ठीक आहे, आजचा व्लॉग इथंच एंड करू. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय बाय.